अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे नवीन एका मोटिवेशन व्हिडिओमध्ये. स्वामी भक्तांनो, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 फुलं आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 2 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. अशा भक्तांना स्वामी महाराज म्हणतात, बाळा, मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेच्या भरणीला मात्र मुंग्या लागतात. साखरेचा एक कण जरी खाली पडला असला तरीही मुंग्या लागतात. माणसाचंही तसंच आहे. गोडवा जिभेवर असला तर सारेच धावून येतील, पण मिठासारखं खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही. ज्याची वाणी गोड आहे त्याचं आयुष्य खूप सुंदर आणि गोड असतं. जगात 2च लोक तुम्हाला थांबवू शकतात, एक तुमची भीती आणि दुसरं तुमचं आळस. जे लोक तुमच्या मागे बोलतात त्यांना बोलू द्या, कारण तुमच्या पुढे जाण्याची त्यांना भीती असते. आज कोणी साथ देत नाही, आज कोणी टाळ्या वाजवत नाही, पण रोज एक पाऊल पुढे टाका. संघर्ष तात्पुरता असतो, यश कायमचे असते. तुझा दिवस येणार आहे. वेळ खूप काही बदलते, माणसं बदलतात. काल जे आपल्यासोबत होते ते आज परके होतात, पण अनुभव मात्र कायम आपल्या बरोबर राहत असतो, कारण अनुभवच आपल्याला मजबूत बनवत असतो. लाखाची गाडी एका चाबीवर आणि एका ब्रेकवर अवलंबून असते, तसेच लाखो करोडोचे घर एका कुलपावर आणि किल्लीवर अवलंबून असते. तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारांवर, स्वभावावर अवलंबून असते. माणूस कसा आहे यापेक्षा तो कसा वागतो हे जास्त महत्त्वाचं असतं, कारण वागणूक त्याची खरी ओळख करून देत असते. प्रेम, आदर आणि संयम ही तिन्ही मिळून माणुसकी पूर्ण होते. प्रत्येकाशी त्याच्या वागणुकीप्रमाणे वागा, पण स्वतःची संस्कृती कधीच सोडू नका. समजून घेणं हीच खरी माणुसकी आहे. माफ करणं हीच खरी ताकद. गोड शब्द जादू करतात आणि वाईट शब्द नात्यांवर जखमा करतात. सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही, तरीही कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो. म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्याच आयुष्यात महत्त्वाचं असणं महत्त्वाचं आहे. स्वामी महाराज म्हणतात, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. असेच वेळेचंही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. जीवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. जीवनामध्ये वाट जरी चुकली तरी मागे वळून नाही पाहायचं. ओळखीच्या खुणा शोधत पुढे जायचं. माणसाचे अनुभव आणि कर्म हे 2 गुरु आहेत. कर्म लढायला शिकवतात आणि अनुभव जिंकायला शिकवतात. उगवणाऱ्या सूर्याचे, पळणाऱ्या घोड्याचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते, कारण प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते. स्वामी महाराज म्हणतात, प्रार्थना आपली असते, पण उत्तर त्याचं असतं. प्रत्येक अपयशातही त्याचं एक गुपित दडलेलं असतं. स्वामींच्या चरणी एकदा निशंक होऊन तर बघा, तुझ्या कष्टाचे फळ त्याच्या कृपेने फुललेलं असतं. कोण कितीही तुला चुकीचं किंवा खोटं समजू दे, पण जर तू खरा असशील तर जो वर बसला आहे तो सगळ्यांचा हिशोब घेईल. स्वामी महाराज म्हणतात, इथेच कमवायचं आहे आणि इथेच तर ठेवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरीही चालेल, पण कोणाचे मन दुखवू नका, कारण माणुसकीचे मोल हे पैशापेक्षा खूपच मोठं असतं. आपला वेळ स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही. तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा, पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे, तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं. परमेश्वर म्हणतो, एखाद्या व्यक्तीला दुःख देऊन स्वतःसाठी माझ्याकडे सुखाची प्रार्थना कधीच करू नका. पण जर एखाद्या व्यक्तीला क्षणभरही आनंद देता आला तर स्वतःच्या सुखाची अजिबात काळजी करू नका, कारण आपण जे दुसऱ्याला देतो तेच आपल्याला काही पटीने परत मिळतं. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमता असते,
ती व्यक्ती सर्वांना आवडणारी व सर्वांना प्रिय असते, कारण ह्या दोन्हीही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात. श्री स्वामी समर्थ. विचार आवडल्यास हो म्हणून टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामी भक्तांनो, आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 1 नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावर हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे म्हणतात ते माझे स्वामी. कितीही संकट आली तरीही खचू नकोस, विश्वास ठेव, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा होऊ शकतो, कारण अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. ह्या गोष्टी शक्तीसाठी सर्व शक्य आहेत. प्रसंग कोणताही असो, सुखाचा किंवा दुःखाचा, कोणत्याही प्रसंगी स्वामींच्या सेवेला स्वामींना सोडू नका. भलेही सेवा केल्याने तुमचे लगेच चांगले होणार नाही, पण मात्र हे खरं आहे की किमान तुमचे वाईट सुद्धा कधीच स्वामी महाराज होऊ देणार नाही. स्वामी महाराज म्हणतात, जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगले माणूस बना, कारण शेवटी हिशोबा कर्माचा होतो. जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा नामस्मरण करा. कुठे आहात, कसे आहात याचा अजिबात विचार करू नका. 2 ते 4 वेळा नाव घेऊन विसरलात तरीही काही हरकत नाही. पुन्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा पुन्हा नामस्मरण करा. तुम्ही किती वेळा नामस्मरण केलं याची संख्या महत्वाची नाही, तर नाव घेणं महत्वाचं आहे. लक्षात घ्या, थेंबे थेंबे तळेसाचे म्हणतात ना, तसेच आहे. ते हळूहळू संख्या वाढत जाईल आणि गरज पडेल तेव्हा हेच नाव तुमच्या उपयोगाला येईल. अगदी मागणी न करता देखील तुमच्या मदतीला येतील. सुरुवातीला 5 ते 10 वेळा नामस्मरण झाले तरी हरकत नाही, निराश होऊ नका. उलट आनंद माना की काही नाही त्यापेक्षा किमान 10 वेळा तरी मी नामस्मरण केलं आहे. पुढील वेळेस जास्त नाव घेण्याचा निश्चय करा. स्वामी सदैव तुमचे रक्षण करतील, प्रत्येक संकटात तुम्हाला मदत करतील, तुमच्या पाठीशी उभे राहतील. स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी. स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात. ते आपला संयम बघत असतात. आपल्याला भरपूर अडचणी व संकटही निर्माण करतात. बऱ्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते. बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा सोडतात, पण ते चुकीचं आहे. आपण का विसरून जातो की ही संकट कितीही मोठं असलं तरीही त्या संकटातून मोठे आपले स्वामी आहेत. म्हणून कधीही न डगमगता स्वामी सेवेत चालत राहावे, कारण स्वामींनी एकदा का आपल्याला जर हात दिला तर ते सोडत नाहीत. नेहमीच ते आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करतात व नंतर आपल्या ओंजळीत इतकं सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. कृपा श्री स्वामी समर्थांची सदैव आपल्या पाठीशी राहते. जर विनाकारण तुमचं कोणी मन दुखवत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा. आज मी सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामींना प्रार्थना केली आणि स्वामी समर्थांना विचारले, स्वामी मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही, तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात. तुम्ही का मला यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते, ते तुला फसवतात. तात्पुरतं त्यांचा फायदा होतो, पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागतात. यावर वारंवार तो सुखी दिसत असला तरीही आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस. बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, आपण कोणाचं वाईट चित्तो, कोणाला उलटून बोलतो, कोणाचा अपमान करतो, कोणाची चुगली करतो, तर त्याचे जे कर्म आहे, त्याचे जे पाप आहे ते आपल्या पदरी पडते. म्हणून कोणाचा अपमान न करता आपले कर्म करत राहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. भेटूया अशाच नवीन
मोटिवेशन व्हिडिओ सोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.